1999च्या पक्षघटनेत पक्षप्रमुख पद नव्हतं हे यांना 2026ला कळालं का, असं देखील सवाल त्यांनी उपस्थित केलाय। निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर आजही कपिल सिब्बल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। पक्ष कार्यालयाचा पत्ता सांगावा लागतो, तो आयोगाला सांगितला असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। तर 1999च्या पक्षघटनेमध्ये पक्षप्रमुख पद नव्हतं हे आयोगाला आता 26 मध्ये कळलं का, असा सवाल देखील त्यांनी केलेला आहे। निवडणूक आयोगाच्या एकूणच कार्यक्षेत्रावर देखील त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। आयोगाला जे हवं ते दिलं, यामध्ये घटनेचा काहीही संबंध नाही, असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। 1999च्या घटनेत पक्षप्रमुख हे पद नव्हतं, मग हे ह्यांना 2026ला कळालं का, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे। कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगावर देखील प्रश्नचिन्ह सध्या उपस्थित केलेलं आहे। कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। आयोगाला जे हवं ते दिलं, यामध्ये घटनेचा काहीही संबंध नाही, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। तर संविधानिक पक्षाची घटना ही संविधानिक आहे की असंविधानिक हे ठरवण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला नाही। त्यांना जी कागदपत्र हवी होती ती आम्ही दिली, असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। आयोगाला जे हवं ते दिलं, त्यात घटनेचा काहीही संबंध नाही, असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सध्या सुरू आहे आणि जोरदार हा युक्तिवाद सध्या सुरू आहे। यातले मुद्दे समोर आले। 23 जानेवारीला पत्र आलं, 25ला निवडणूक झाली आणि 27ला आयोगाला कळवलं। पक्ष कार्यालयाचा पत्ता सांगावा लागतो, तो आयोगाला सांगितला, असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। कपिल सिब्बल यांच्याकडून घटनेचा कलम 29 चा दाखला देण्यात आलेला आहे। आयोगाला जे हवं ते दिलं, यात घटनेचा काहीही संबंध नाही, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। तर जी फूट पडलेली आहे ती विधिमंडळ पक्षामध्ये पडली आहे, राजकीय पक्षामध्ये फूट पडलेली नाही। आणि ज्या काही नेमणुका झाल्या होत्या म्हणजे पक्ष प्रमुख पद, तर या संदर्भात देखील कायदेशीर बाबी पूर्ण केलेल्या आहेत, असं कपिल सिब्बल यांनी युक्तिवादाच्या वेळी म्हटलेलं आहे। विधिमंडळ पक्ष राजकीय पक्ष वेगळा आहे, असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर 2018 मध्ये जो घटना बदल करण्यात आला, तर त्या घटना बदलासंदर्भात देखील माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली होती, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं। 23 जानेवारीला संघटनात्मक निवडणूक आलेल्यांची माहिती आयोगाला दिली, असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। 23 जानेवारीला संघटनात्मक निवडणुकीमध्ये जे निवडून आले त्याची माहिती निवडणूक आयोगाला दिली होती, असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। 23 जानेवारीला संघटनात्मक निवडून आलेल्यांची माहिती आयोगाला दिली, असा युक्तिवाद सध्या कपिल सिब्बल करतायत। कपिल सिब्बल यांच्याकडून सुप्रीम कोर्टात युक्तिवाद सध्या सुरू आहे। शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणी संदर्भात आता हे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू आहे। कोर्टाला काही कागदपत्र दाखवायची आहेत, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। आयोगाला जे हवं ते दिलं, यामध्ये घटनेचा काहीही संबंध नाही, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं। 1999च्या पक्ष घटनेमध्ये पक्षप्रमुख पद नव्हतं हे यांना 26 मध्ये कळलं का, असा सवाल देखील कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। तर 23 जानेवारीला संघटनात्मक निवडून आलेल्यांची माहिती आयोगाला दिली, असं देखील त्यांनी म्हटलं। पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंनी 33 नेते निवडले, असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। 33 पैकी 12 निवडून आले, तर इतर नेते नियुक्त केले, असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। 23 जानेवारीला संघटनात्मक निवडून आलेल्यांसंदर्भात आयोगाला कळवलं होतं, असं देखील त्यांनी म्हटलंय। 33 पैकी 12 निवडून आले, तर इतर नेते नियुक्त केले, असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलं। याची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली होती, असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। कपिल सिब्बल यांचा सध्या युक्तिवाद सुरू आहे। आयोगाला जे हवं ते सगळं दिलं, पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी 33 नेते निवडले, असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। आणि या 33 पैकी 12 निवडून आले, तर इतर नेते नियुक्त केले, असा युक्तिवाद कपिल सिब्बल करतायत। ही संपूर्ण माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली होती, असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। तर कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद या ठिकाणी सुरू आहे। या संदर्भातील कागदपत्र सिब्बल यांनी कोर्टामध्ये देखील सादर केलेली आहे। कपिल सिब्बल यांच्याकडून कोर्टात कागदपत्र सादर करण्यात आलेली आहे। अजूनही काही कागदपत्र कोर्टाला दाखवायची आहेत, असं सुरुवातीलाच युक्तिवादादरम्यान कपिल सिब्बल यांनी म्हटलं। 23 जानेवारीला संघटनात्मक निवडून आलेल्यांची माहिती आयोगाला दिली, आयोगाला जे जे हवं ते सगळं दिलं, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। आणि पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी 33 नेते निवडले, असंही ते म्हणाले।
तर बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर घटनेमध्ये दुरुस्ती करण्यात आली होती आणि त्याला निवडणूक आयोगाची मान्यता होती असा देखील युक्तिवाद याआधी कपिल सिब्बल यांनी केलेला आहे आणि त्यावेळेला राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली होती आणि त्यामध्ये या सगळ्या नेमणुका झाल्या असं देखील कपिल सिब्बल यांनी मागच्या सुनावणीवेळी युक्तिवाद करताना म्हटलेलं होतं. नेते उपनेते कसे निवडले याची माहिती सिब्बल यांनी कोर्टामध्ये दिली आहे आणि त्या संदर्भात कागदपत्र देखील त्यांनी कोर्टात सादर केलेली आहेत. नेते उपनेते कसे निवडले गेले या संदर्भातली सविस्तर माहिती कपिल सिब्बल हे सध्या कोर्टात देत आहेत. तर 33 पैकी 12 निवडून आले तर इतर नियुक्त केले असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे आणि या संदर्भातली कागदपत्र त्यांनी कोर्टामध्ये सादर देखील केलेली आहेत. नेते उपनेते कसे निवडले याची माहिती सिब्बल यांनी कोर्टामध्ये सादर केली आहे. तर 2018 मध्ये झालेले बदल जे आहेत त्या संदर्भामध्ये आता कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद सुरू आहे. 2018 मध्ये झालेले बदल आम्ही आयोगाला कळवले असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. नेते उपनेते कसे निवडले गेले याची माहिती सिब्बल यांनी कोर्टाला सध्या दिलेली आहे. तर नेते उपनेते कसे निवडले याची माहिती सिब्बल यांनी कोर्टाला दिली. बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर घटनेमध्ये दुरुस्ती करण्यात आलेली होती आणि निवडणूक आयोगाची त्याला मान्यता होती. आमच्याकडे आयोगामध्ये दिलेली पोचपावती आहे असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. निवडणूक आयोगासंदर्भात सध्या युक्तिवाद कपिल सिब्बल यांचा सुरू आहे. 2018 मध्ये झालेले बदल आम्ही आयोगाला कळवले होते असं कपिल सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान म्हटलंय आणि आमच्याकडे आयोगात दिलेली पोचपावती देखील आहे असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलंय. तर नेते उपनेते कसे निवडले याची माहिती सिब्बल यांनी कोर्टामध्ये दिली आहे. 2018 मध्ये झालेले बदल आम्ही आयोगाला कळवले असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. तर आमच्याकडे आयोगामध्ये दिलेली पोचपावती देखील आहे असं सिब्बल यांनी म्हटलं. या संदर्भातली काही कागदपत्र देखील सिब्बल यांनी कोर्टामध्ये सादर केली आहे. 23 जानेवारीला संघटनात्मक निवडून आलेल्यांची माहिती आयोगाला दिली होती असं देखील ते म्हणाले आणि आमच्याकडे आयोगात दिलेली पोचपावती देखील आहे असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. तर आयोग कागदपत्र पाहतही नाही आणि आम्हाला प्रश्न करतात असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. फेब्रुवारीमध्ये नेते बदलले गेले का असा सवाल कोर्टानं केलेला आहे. नेते उपनेते कसे निवडले याची माहिती सिब्बल यांनी कोर्टाला दिलेली आहे. 2018 मध्ये झालेले बदल आम्ही आयोगाला कळवले असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलंय. तर आमच्याकडे आयोगामध्ये दिलेली पोचपावती आहे असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. आयोग कागदपत्र पाहतही नाही आणि आम्हाला प्रश्न करतात असं सिब्बल यांनी म्हटलं. तर काही नेते निवडले गेले तर काही नियुक्त केले असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. पक्षप्रमुख